गोरक्षनाथानं त्या 4 वर्षाच्या लहान बाळाला उचललं आणि नदीच्या कडेचा जो खडक होता त्या खडकावर उचलून एका क्षणार्धामध्ये त्या बाळाला खडकावर आपटून ठार केलं. चहूकडे रक्त झालं आणि रक्तबंबाळ अशा अवस्थेमध्ये नदीच्या त्या पात्रामध्ये सगळीकडे रक्त वाहू लागल्यावर माशांना वाटलं की काहीतरी खाण्यासाठी खाद्य आहे. सगळे मासे आले, त्या बाळाला नदीत टाकलं. त्या बाळाचे अस्थि मांस सगळं माशांनी खाऊन टाकलं आणि जे बाळाच्या अंगावरचं जे कातड होतं ते गोरक्षनाथांनी कातड घेतलं. संत दयाळू असतात, संत मायाळू असतात. गोरक्षनाथांनी या लहान बाळाला खडकावर आपटून मारलं. काय अपराध होता त्या बाळाचा? जाणून घेऊया ही संपूर्ण कथा नवनाथ भक्तिसाराच्या अध्याय 22 मध्ये. रामकृष्ण हरी. नवनाथ भक्तिसाराचा 22वा अध्याय. श्री गुरुला वंदन करून कथेला सुरुवात करूया. कथेचं गोड असं निरूपण आहे. ज्यावेळी मैनाकिनीनं मचिंद्रनाथाला, गोरक्षनाथाला आणि मीननाथाला आपल्या स्त्री राज्यामधून पाठवून दिलं, त्यावेळी तिचा तो विरह, तिची मचिंद्रनाथाविषयीची आसक्ती, सगळा तिचा तो विलाप आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिला. आजच्या अध्यायामध्ये किलोतळा ज्यावेळेस हंबरडा फोडून रडत आहे त्यावेळी किलोतळेचा आवाज सिंहल द्वीपामध्ये पोहोचला आणि सिंहल द्वीपामध्ये आवाज पोहोचल्यानंतर या ठिकाणी उपरीचर वसू धावून आली. उपरीचर वसूंनी अतिशय गोड असं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. किलोतळेला उपरीचर वसू म्हणतात. अतिशय दुःख सागरामध्ये बुडालेली किलोतळा मचिंद्रनाथाचे गुण आठवून, मचिंद्रनाथाचे सगळा तो सहवास, त्यांच्यासोबत घालवलेले दिवस, त्यांच्यासोबत केलेला गोड संसार काही केल्या किलोतळेच्या मनामधून जात नाही. किती गोड होते माझे पतिदेव, किती प्रेम करायचे मी त्यांच्यावरती. आमच्या दोघांचाही एकमेकावरती किती जीव होता, परंतु विधात्याला काहीतरी दुसरंच मान्य होतं आणि हसता खेळता चालू असलेला हा संसार, विधात्यानं या संसाराला मोडीत गाठलं आणि हसता खेळता चालू असणारा हा संसार आज मला ही विरहावस्था प्राप्त झाली. किलोतळा दुःखाच्या शोक सागरामध्ये पडलेली आहे. उपरीचर वसू तिला उपदेश करतात, बाई तू कोण आहेस? मुळात तू जाणून घे, तू मूळ कुठली आहेस? सिंहल द्वीपामध्ये स्वर्गीच्या लोकीची तू पद्मिनी आहेस आणि मी तुला श्राप दिल्यामुळं तू या भूतलावर येऊन पडलीस आणि ज्या श्रापातून मुक्त झालीस त्या श्रापाच्या वियोगे तुला तर आनंद व्हायला पाहिजे. शापातून मुक्त झालीस तू. गोरक्षनाथांनी आपलं कार्य कसं केलं? ज्यावेळी आपली तपश्चर्या पूर्ण झाली, तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर आपल्या गुरुच्या शोधासाठी निघालेला गोरक्षनाथ गुरुचा ध्यास मनी धरून या स्त्री राज्यापर्यंत आला आणि मचिंद्रनाथाला घेऊन गेला. आणि तुझा हा विरह, तुझी ही शोक कळा ही योग्य नाही आहे. कारण का? तू आता शापातून मुक्त झालेली आहेस. गोरक्षाने त्याचं जसं कर्म केलं, त्यांचं जे जन्म कर्म, त्याचा जो धर्म होता, गोरक्षनाथाने त्याचा जो धर्म पाळला, तुलाही तुझा धर्म पाळायचा आहे. आणि या अशाश्वत अशा या संसारामध्ये दुःख करण्याचं काय कारण आहे? तू शाश्वत आहेस. स्वर्गलोकीच्या सिंहल द्वीपाची तू पद्मिनी आहेस आणि या शोक सागरामध्ये बुडतीये. उपदेश करत आहेत वसू. काही केलं, काही सांगितलं तरी ती ऐकायला तयार नाही. मचिंद्रनाथासोबत घालवलेले ते सुंदर असे दिवस, त्यांचा चालत असलेला गोड असा हा संसार
डोळे झाकले की त्याच दिवसाची आठवण किलोतळेला व्हावी. स्वर्गलोकीची ही पद्मिनी आहे. श्राप लागला म्हणून या पृथ्वी तलावर येऊन पडली. परंतु लक्षात घ्या, माया कशी आहे. माया स्वर्गलोकीच्या पद्मिनीला सुद्धा या भूतलावरती येऊन मच्छिंद्रनाथाचा मोह सुटत नव्हता. हा आहे संसार. स्वर्गामधल्या अप्सरांनी, स्वर्गामधल्या देवादिकांनी येऊन पृथ्वी तलावरती आपलं अस्तित्व विसरून जावं आणि या संसाराच्या सुख आणि या दुःखाच्या रहाट गाडग्यामध्ये अडकून राहावं. असा आहे हा मायानगरीचा बाजार. किलोतळेला समजावून सांगितलं उपरीचर वसूंनी, बाई तुला शोक करण्याचं काही कारण नाही आहे. आणि तुला एवढंच जर वाटत असेल तर मी म्हणलो इथून 12 वर्षानंतर मी तुला मच्छिंद्रनाथाची भेट घडवून देतो. मच्छिंद्रनाथाची आपल्याला भेट होणार आहे हे किलोतळेनं ऐकलं आणि तिच्या मनाला अतिशय समाधान वाटलं. गुरुवर्य, मच्छिंद्रनाथाची भेट ती कशी काय होईल. या ठिकाणी वसू म्हणतात 12 वर्षानंतर इंद्राचा या ठिकाणी स्वर्ग लोकामध्ये एक यज्ञ सोहळा आयोजित केलेला आहे, याग आयोजित केलेला आहे. आणि त्या सोहळ्यासाठी स्वर्गलोकीचे सगळे देव, यक्ष, किन्नर, गंधर्व सगळेच्या सगळे येणार तर आहेत. परंतु त्यांच्या सोबत हे प्रसिद्ध कवी नवनारायण सगळेच्या सगळे येणार आहेत. आणि त्या ठिकाणी मीननाथासोबत सगळ्यांची, तुला मच्छिंद्रनाथाची, गोरक्षनाथांची सगळ्यांची भेट होईल. मैनाकिनीने सांगितलं. मैनाकिनी आणि किलोतळा हे दोन्ही नाव आहेत बरं. मैनाकिनीने सांगितलं, गुरुवर्य हो का, या स्वर्गलोकीचा जो सोहळा होणार आहे त्या सोहळ्यामध्ये इंद्रलोक बाकी कुणाला बोलवतील किंवा सोहळा होईल नाही होईल, परंतु तुम्ही मला 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथाची भेट घडवून द्याल असं मला अभिवचन द्या. मला त्या सोहळ्या वाचून काही मला देणं घेणं नाही. मला फक्त माझ्या नाथांची भेट झाली पाहिजे. नाथांच्या वात्सल्यामध्ये अडकलेला किलोतळेचा जीव नाथाच्या भेटीसाठी वसूला हट्ट करू लागला. आणि उपरीचर वसूंनी तिला तसं अभिवचन दिलं की मी 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथाची तुला भेट घडवून देईन. आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर उपरीचर वसूंनी विमान बोलवलं आणि विमान बोलवून त्या ठिकाणी स्वर्गलोकीमध्ये जाण्यासाठी तयार झाली. आता स्त्री राज्याचा तेवढा मोठा संभार मैनाकिनीवरती होता. आता तिला प्रश्न पडला की आता या स्त्री राज्याची धुरा, हे एवढं मोठं राज्य द्यायचं कुणाच्या हातामध्ये. आणि दैरभामा नावाची स्त्री राज्याची एक स्त्री, ती या ठिकाणी सुलक्षण आहे. या ठिकाणी ती सगळा राज्याचा कारभार पाहू शकते. त्या दैरभामाच्या हातामध्ये सगळ्या राज्याची धुरा दिली आणि तिला राज्यगादीवरती बसवलं. राज्यगादीवरती बसवून सगळं राज्य व्यवस्थितपणे चालवण्याची, सांभाळण्याची तिच्यावरती जबाबदारी दिली. तिला उपदेश केला. वसूंनीही आणि किलोतळेनेही तिला उपदेश केला. आणि शैल्य देशातील स्त्री राज्याची धुरा तिच्या हातामध्ये देऊन स्वर्गलोकीला प्रस्थान करण्यासाठी निघाली. त्यावेळी आता आपली राणी स्वर्ग लोकामध्ये जात आहे. आता आपल्या राणीची आपल्याला कधीही भेट होणार नाही. राणींच्या दास्या तिच्या राज्यामधल्या सगळे या ठिकाणी लहान मोठे हळहळ व्यक्त करू लागले. किती गोड होती आमची राणी. मैनाकिनी किती थाटानं हा संसार सुरू होता त्यांचा. आणि यांच्या अशा या गोड संसाराला
कोणाची नजर लागली आणि सगळं हे दुःख शोक सागरामध्ये पडून गेलेली जनता किलोतळेच्या दुःखाबद्दल शोक व्यक्त करत आहे आणि किलोतळा आपल्याला सोडून जाणार याबद्दलही शोक करू लागले. सगळे हळहळ व्यक्त करत आहेत. सगळ्यांना निरोप दिला आणि मैनाकिनीनं सगळ्यांना छान राहण्याचं अभिवचन दिलं. तिला उपदेश करून सांगितला दैरभावाला, आता ह्या पुढून सगळ्या राज्याची जबाबदारी तुझ्यावरती आहे आणि हे सगळं राज्य अत्यंत सुव्यवस्थित सांभाळायचं, प्रजेला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू द्यायची नाही असं सांगितली आणि सगळ्यांना या ठिकाणी प्रेमाचं निरोप देऊन स्वर्गलोकीकडे प्रस्थान केलं. ज्याप्रमाणे गोरक्षनाथ आपल्या नित्य कर्मामध्ये लागले, स्वर्गलोकीमध्ये गेल्यानंतर सुद्धा किलोतळा सगळ्या या गोष्टी विसरून गेली आणि सगळ्या गोष्टी पूर्ववत झाल्या. उपरीचर वसू किलोतळा आपापल्या कार्यभारामध्ये रममान झाले. यानंतर गोरक्षनाथ, मीननाथ आणि मचिंद्रनाथ तिघेही तीर्थ भ्रमण करीत निघाले. आपल्या गुरुवर्याची आपल्याला भेट झाली. आपल्या गुरुवर्याला आपण या स्त्री राज्यामधून बाहेर काढले याचा कितीतरी आनंद गोरक्षनाथाला होता. परंतु सोबत मीननाथ. आता मीननाथ लहान 3 वर्षाचं लेकरू, गोड 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 बोलायचं आणि हुशार होतं लेकरू. आता मीननाथ प्रत्यक्ष ज्या उपरिचर वसूचा या ठिकाणी मुलगा मचिंद्रनाथ आणि मचिंद्रनाथाचा मुलगा मीननाथ, ज्या ठिकाणी मचिंद्रनाथ एवढे सामर्थ्यवान आहेत त्या ठिकाणी मुलगा हुशार होणं यात काय नवल. अतिशय हुशार होता मीननाथ. आणि लहान कसा आहे, लहान बाळ गोड बोलत आईला. लहान बाळ बोबड जरी बोलत असलं तरी ते काय बोलत आहे, काय मागत आहे त्याच्या आईला बरोबर कळतं. तीर्थभ्रमण करत 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 मचिंद्रनाथ, गोरक्षनाथ, मीननाथ जगन्नाथपुरीच्या तीर्थक्षेत्रामध्ये आले. जगन्नाथपुरीला येऊन जगन्नाथाचं दर्शन घेतलं आणि पवित्र अशा तीरावरती स्नान करून जगन्नाथाचं दर्शन घेऊन त्यांना अतिशय मन त्यांचं सद्गदित झालं. 3 दिवस त्याच ठिकाणी मुक्काम केला आणि संताचं हेच कर्तव्य आहे, प्रत्येक तीर्थक्षेत्राला गाठी भेटी देत आणि भगवंताचा सहवास घडवत चालू असलेली त्यांची तीर्थयात्रा. आता कौल बंगाल प्रांतामध्ये तिघेही आलेले आहेत. कौल बंगाल प्रांतामध्ये फिरत 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 तीर्थ भ्रमण करत करत पुढे गौड बंगालाच्या सीमेवरती आल्यावर एक विशाल काय असा मोठा वृक्ष गोरक्षनाथांनी पाहिला आणि गोरक्षनाथांनी तो वृक्ष पाहिल्यानंतर नाथांच्या जुन्या आठवणींना या ठिकाणी पाझर फुटला. त्या वृक्षाकडे पाहिल्यानंतर सगळ्या जुन्या ज्या मागच्या आठवणी होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या ताज्या झाल्या. एक क्षणभर ती डोळे मिटले आणि डोळे मिटून पाहिलं. याच ठिकाणी कानिफनाथाची भेट झाली. याच ठिकाणी आपल्या दोघांचं भांडण झालं आणि याच ठिकाणी आपण एकमेकांना अपशब्द बोललो. कानिफनाथाच्या त्या अपशब्दामुळे मला माझ्या गुरुची भेट झाली. हेच ते ठिकाण आहे. ह्याच ठिकाणानं माझा उद्धार केला आणि या ठिकाणाविषयी आणि कानिफनाथाच्या उपकाराविषयी मी कधीच विसरू शकत नाही. डोळे झाकून सगळ्या त्या आठवणींचा उजाळा होत आहे. डोळे उघडले, ते ठिकाण पाहिलं, अतिशय रम्य. ज्या परिसरामधून संताचं या ठिकाणी वावरणं झालं, संत ज्या परिसरामध्ये बसलं तो परिसर पावन होऊन जातो.
इतका आगाध असा संताचा महिमा आहे. आणि त्या ठिकाणाला पाहून गोरक्षनाथाचं मन सद्गदित होऊन गोरक्षनाथाला रडू येऊ लागलं. जुन्या आठवणींचा पाझर फुटलेलं त्यांचं ते हृदय हलाहल व्यक्त करू लागलं आणि त्यांना हंबरडा फुटला. रडत आहेत. गोरक्षनाथांनी विचारलं मच्छिंद्रनाथांनी विचारलं गोरक्षनाथाला, गोरक्षा काय झालं रडायला? आपल्या गुरुवर्याचा प्रश्न ऐकल्यानंतर गोरक्षनाथ म्हणतात, गुरुवर्य, ज्यावेळी मी बद्रिकाश्रम तीर्थक्षेत्रामध्ये तपश्चर्येला बसलो होतो, तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर तपश्चर्येमुळे माझं सगळं शरीर कमजोर झालेलं होतं आणि माझ्या शरीरामध्ये चालण्या फिरण्यासारखं सामर्थ्य नव्हतं. परंतु आपल्या भेटीसाठी मी प्रत्येक परिसर फिरला, प्रत्येक ठिकाणी भेट दिली, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकांना आपल्याविषयी वर्तमान विचारला, वृत्तांत विचारला. माझे गुरु कुणाला दिसले का? सगळीकडे मी आपल्याविषयी सगळी हे पृथ्वी धुंडाळून काढली, सगळे तीर्थक्षेत्र पाहिले. गुरुवरे आपण मला कुठे दिसला नाही. आपल्या विरहानं हळहळणारं माझं मन शांतच बसेना आणि तुमच्या भेटीसाठी अतिशय हलाहल व्यक्त करून ज्यावेळी मी या गौड बंगाल प्रांताच्या सीमेवरती येऊन पोहोचलो, या ठिकाणी आल्यानंतर मला कानिफनाथांची भेट झाली. कानिफनाथ आपले 700 शिष्यांचा समुदाय घेऊन या ठिकाणी आले आणि आमच्या दोघांची भेट झाल्यानंतर सुरुवातीला तर आम्ही एकमेकांना प्रेमाने बोललो. मी कानिफनाथांना नाथजी असं म्हणायचो. कानिफनाथ म्हणायचे, नाथजी हे तर काही शक्यच नाही, फळ झाडाला लावणं हे तर विधात्याचंच काम आहे. हा, आपण विधात्याची जर सूत असाल तर झाडाला फळे तुम्ही वापस लावू शकता. आणि कानिफनाथांनी सांगितलं, काय तुझ्याविषयी बस म्हणले, तुझं मोठेपणाचं बोलणं ऐकलो. तू आणि तुझा गुरु काय आहेत मला माहित आहे. तुझा गुरु संसाराच्या दुःख भोगामध्ये, भोगविलासामध्ये रममान झालेला तुझा गुरु स्त्री राज्यामध्ये खितपत पडलेला आहे. माहित आहे मला तुझा गुरु, आणि त्याच गुरुचा तू चेलाय. फळ झाडाला लावतो, मोठ्या मोठ्यापणाच्या गोष्टी सांगतोय. बस झाल्या तुझ्या थापा. असं म्हणाल्यावर आमच्यामध्ये भांडणं झाली आणि त्या भांडणातून मला तुम्ही स्त्री राज्यामध्ये आहात हा वृत्तांत कळाला. मी त्यांच्या गुरुविषयी बोललो आणि माझ्या बोलण्यामुळं जालिंदरनाथाचा गौड बंगाल प्रांतामध्ये गोपीचंद राजांनी त्यांना गर्तेमध्ये पुरलं हे त्यांना सांगितलं. आणि गोरक्षनाथ सगळा वृत्तांत सांगतात. मच्छिंद्रनाथांनी विचार केला, एवढा गुरुभक्त असणारा शिष्य मला लाभला. कानिपा, खरंच रे म्हणले, माझं भाग्य आहे तुझ्यासारखा शिष्य मला लाभला. मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये आपल्याविषयी किती भाव आहे, गोरक्षनाथाचा आपल्याविषयी किती श्रद्धा आहे, किती प्रेम आहे, किती निस्सीम भक्ती आहे, सगळा वृत्तांत लक्षात आल्याबरोबर गोरक्षनाथाला जवळ घेतलं आणि आपल्या हृदयाशी कौथळून म्हणतात, धन्य आहेस गोरक्ष, आपल्या गुरुवर्याच्या शोधासाठी रानोरान हिंडलास. एवढ्या या दुःखाच्या आपदा तुला प्राप्त झाल्या. धन्य आहेस गोरक्ष. म्हणून पाठीवरती मुखावरून हात कुरवाळून या ठिकाणी आपलं प्रेम मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला देत आहे. सगळा वृत्तांत पाहिल्यानंतर गोरक्षाच्या मुखातून शब्द पडला होता की तुझा गुरु लय महान आहे. गोपीचंद राजाने घोड्याच्या लिदीमध्ये पुरून ठेवले आणि त्या राजाच्या
सामर्थ्यापुढे तुझ्या गुरुचं सामर्थ्य चाललं नाही. हे शब्द ऐकलेले बरोबर. जालिंदरनाथा कोण? जालिंदरनाथाविषयी सगळी माहिती विचारली आणि जालिंदरनाथाला गुरु दत्तात्रेयांनी अनुग्रह दिला आणि अग्नीचे हे सूत असणारे जालिंदरनाथ हे आपल्या नाथपंथाचे आहेत आणि त्यांना या राजाने शिक्षा दिली. गर्तेमध्ये पुरलं. 12 वर्षापर्यंत या ठिकाणी त्यांना त्या गर्तेमध्ये राहावं लागलं. हे गोरक्षनाथाचं बोललेलं वचन मच्छिंद्रनाथांनी ऐकलं होतं. माझ्या नाथ संप्रदायाच्या माझ्या धाकट्या बंधूला या राजाने जमिनीच्या गर्तेमध्ये पुरलं. हिम्मत कशी काय झाली या राजाची. आणि गोपीचंद राजाविषयी अतिशय राग त्यांच्या मनामध्ये प्रचंड राग निर्माण झाला. म्हणजे हा राजा स्वतःला समजतो काय, माझ्या गुरुबंधूला गर्तेमध्ये पुरतो, याला आताच मी शासन करतो. आणि सगळा हा वृत्तांत गोरक्षनाथांनी सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, चला म्हणले स्त्री राज्याकडे, आपलं गौड बंगाल प्रांतामध्ये गोपीचंद राजाच्या नगरीमध्ये. चला म्हणले तो राजा. कोण आहे तो राजा? माझ्या गुरुबंधूला जमिनीच्या गर्तेमध्ये पुरतो, त्याला शासन करू, त्याला शिक्षा करू. आणि त्याच्याविषयी अतिशय त्यांच्या मनामध्ये राग उत्पन्न झाला, राग निर्माण झाला. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि मिननाथ तिघेही गौड बंगाल प्रांताच्या सीमेवरती आहेत. हेलापट्टण गौड बंगालची राजधानी असलेल्या हेलापट्टणाला येऊन पोहोचले. या ठिकाणी शिपायाच्या हस्ते वर्दी दिली. जेव्हा सांगा या राज्याचा राज्यकर्ता कोण असेल, या ठिकाणी या राज्य सांभाळतं कोण, वर्दी द्या. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि मिननाथ आलेले आहेत. आपल्या राजाला आदेश, आपल्या राजाला वर्दी द्या असं कळाल्याबरोबर त्या ठिकाणच्या दूतांनी त्वरित आपल्या राजाकडे वर्दी नेऊन पोहोचवली. या राजाचा काय वृत्तांत आहे? राजाने जालिंदरनाथाला गर्तेमध्ये का पुरलं याविषयीचा सगळा वृत्तांत जाणून घ्यावा म्हणून त्या नगरीमधल्या लोकांना मच्छिंद्रनाथ विचारतात, काय झालं होतं? राजाने जालिंदरनाथाला त्या गर्तेमध्ये का पुरलं होतं? काय आहे कारण एवढं मोठं की एका गुरुवर्याला जिवंत पुरलं जातं? काय आहे अपराध त्या गुरुवर्याचा? असं त्या नगरवासियाला विचारल्यानंतर नगरवासियांनी सांगितलं, महाराज जालंधरनाथांनी गोपीचंद राजांनी जालंधरनाथाला गर्तेमध्ये पुरलं होतं, बरोबर आहे, मान्य आहे. परंतु ज्यावेळेस त्यांच्या सामर्थ्याची जाणीव गोपीचंद राजाला झाली आणि त्यांचं सामर्थ्य कळाल्यावर कानिफनाथाचं शिष्यत्व घेऊ पाहणाऱ्या गोपीचंद राजांनी ज्यावेळेस कानिफनाथांनी आपला गुरु गर्तेमध्ये तो पुरला आहे असे सांगितल्याबरोबर आपल्या कर्माचा पश्चाताप झाला आणि दोघांनी मिळून त्यांना गर्तेतून बाहेर काढलं. आणि गोपीचंद राजांनी जालंधरनाथाचं शिष्यत्व पत्करून जोग दीक्षा धारण केली आणि जोग धारण करून तीर्थाटनास गेलेले आहेत. या ठिकाणी त्यांचा मुलगा मुक्तचंद राज्य पाहतोय आणि मुक्तचंदासोबत निगराणी करणारी मैनाकिनी, तीही नाथ पंथी आहे, नाथ संप्रदायाची तिने दीक्षा घेतलेली आहे. आणि हे सगळं राज्य आता या ठिकाणी मैनावती पाहते. असं म्हटल्याबरोबर नाथ संप्रदायाची आहे मैनावती, मैनावतीची भेट घ्यावी अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. आपल्याच संप्रदायाची आहे. लगेचच मच्छिंद्रनाथांनी मैनावतीच्या भेटीसाठी निघाले. गावातल्या लोकांनी सांगितलं, मैनावती ही नाथ संप्रदायाची नाथपंथी असून नाथ संप्रदायाबद्दल तिचा अतिशय लळा आहे आणि अतिशय नाथ संप्रदायाची भक्ती करणारी आमची
राजमाता आहे. नगरवासियाकडून वृत्तांत ऐकला आणि जाऊन तिची भेट घ्यावी असा विचार करून मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि मीननाथ तिघेही निघाले. दूतांनी वर्दी दिली. महाराणी, आई साहेब, आपल्या राज्याच्या द्वारावरती जालंधरनाथाचा हुबेहूब वेश असणारा एक साधू पुरुष आलेला आहे. त्याच्या समवेत शिष्य समुदाय आहे. आणि ते कोण आहेत, ते कुठून आलेले आहेत, त्यांचं नाव काय आहे, हा सगळा वृत्तांत मैनावतीनं दूताला आणण्यास सांगितला आणि त्यांना तातडीनं आत घेऊन या असं सांगितलं. आणि मैनावती प्रत्यक्षात आता गुरुवर्याला आपण सामोरं जावं म्हणून लगेच पालखी तयार केली आणि पालखीमध्ये बसून गुरुवर्याचा आदर सन्मान करून त्यांना घेऊन येण्यासाठी समोर गेली. गुरुवर्याची, मच्छिंद्रनाथाची, मैनावतीची भेट झाली आणि गुरुवर्याची भेट झाल्यानंतर तिच्या मनाला अतिशय आनंद वाटला. सर्वप्रथम हात जोडून आदराने नमस्कार केला. गुरुवर्याला नमस्कार करून त्यांना यथोपचाराने राजभवनामध्ये घेऊन आले. त्यांचं चरण क्षालन करून चरण तीर्थ घेतलं. त्यांची या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली. उत्तम प्रकारे आदरातिथ्य करून मैनावती विचारते, या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. संसारामध्ये वावरत असताना आपला सनातन धर्म, आपला संप्रदाय काय सांगतो, एखादा अतिथी दारावरती आलेला असला तर त्याला अगोदर पाणी पिण्यासाठी द्यावं, त्याला बसण्यासाठी आसन द्यावं. तो जर भुकेला असेल किंवा कुठलाही अतिथी आला असेल तर त्याला जीव घालावं. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे. हे आपल्या धर्माचे तत्व आहेत. अतिथी आल्यानंतर त्याचा पाहुणचार करणं हा आपला धर्म आणि आपलं कर्तव्य आहे. आलेल्या अतिथींचा पाहुणचार करावा, त्याला दारातूनच विचारणे काय काम असं नाही. आलेला अतिथी विन्मुख होता कामा नये. मैनावतीनं अगोदर सगळं त्यांचं या ठिकाणी पाहुणचार करून मग हात जोडून म्हणते, महाराज, आपल्या दर्शनाने मी कृतकृत धन्य झाले. आपण प्रत्यक्षात स्वतःहून या नगरामध्ये यावं म्हणजे गंगेनं प्रत्यक्षात एका आळशाकडे स्नान कर बाबा म्हणून आल्यासारखं आहे. आणि आपण माझ्यावरती कृपा केली, आपण आलात, कृपा करून मला सांगा महाराज, कोण आहात आपण, आपलं नाव काय आहे, आपला कोणता संप्रदाय आहे, आणि नाथ संप्रदायासारखाच आपला वेश आहे, आपल्याविषयी संपूर्ण माहिती मला सांगा महाराज. हात जोडून मैनावती विचारते. तिचा तो पाहुणचार पाहिला मच्छिंद्रनाथांनी. तिचं आदरायुक्त ते बोलणं ऐकलं आणि अतिशय धन्य झाल्याबरोबर मच्छिंद्रनाथाला वाटलं, ज्याप्रमाणे गावातल्या नगरवासियांनी मैनावतीची स्तुती केली त्याचप्रमाणे मैनावती आहे. अतिशय गोड वात्सल्यपूर्ण भाव, अतिथीविषयी, संताविषयी तिच्या मनामध्ये असणारा आदर, गोड अशी या ठिकाणी मैनावती आहे. आणि जसा या ठिकाणी स्वभाव, जसं या ठिकाणी नगरवासियांनी गुणगान केलं त्याच प्रकारे प्रत्यक्षात त्याही पेक्षा उत्तम असणारी मैनावती आहे. तिचे करुणा प्रवचन ऐकले आणि मच्छिंद्रनाथ तिला म्हणतात, मी उपरिचर वसूचा पुत्र. या देहाला मच्छिंद्रनाथ म्हणतात. माशाच्या पोटी जन्म झाला म्हणून मला मत्स्येंद्रनाथ किंवा मच्छिंद्रनाथ असं नाव प्राप्त झालं. उपरिचर वसूचा मी पुत्र. नाथ संप्रदाय प्रत्यक्षात श्री दत्तात्रेयांनी माझ्यावरती अनुग्रह दिला आणि आपल्या विषयी
नगरवासियाकडून ऐकलं आणि आपली भेट घ्यावी या उद्देशानं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत असं सांगितल्याबरोबर महाराज आई साहेबांना राजमातेला अतिशय आनंद झाला. मुक्तचंदाला बोलवून घेतलं. मुक्तचंदाची भेट गाठली. मच्छिंद्रनाथाकडून आशीर्वाद प्राप्त करून घेतला मुक्तचंदाला आणि अतिशय उत्तम प्रकारे त्यांना वस्त्र, दागदागिने, अलंकार सगळं. आता कसं आहे, राजमाता आहे, तिचं कर्तव्य आहे द्वारावरती आलेल्या अतिथींचं स्वागत. आता तुम्ही म्हणता जे संत आहेत, संताला धन कशाला, संताला या ठिकाणी उत्तम प्रकारे असे भरजरीचे वस्त्र कशाला हवे आहेत. परंतु एका राजाचा जो पाहुणचार असतो, राजाचं जे आदरातिथ्य असतं, संताला या ठिकाणी स्वीकार करावं लागतं. त्या संसाराच्या या द्रव्यामध्ये त्यांची मुळीच आसक्ती नाही आहे, परंतु त्यांचा पाहुणचार करून घ्यावा या उद्देशाने घेतलेलं ते द्रव्य उत्तम प्रकारे या ठिकाणी त्यांचं आदरातिथ्य करून त्यांना वस्त्र हे अलंकार देऊन त्यांची बोलवण केली. त्या ठिकाणी मैनावतीचा पाहुणचार पाहून मच्छिंद्रनाथाला, गोरक्षनाथाला या ठिकाणी आनंद वाटला. आता पुढे तीर्थभ्रमण करत 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 गौड बंगाल प्रांतातून बाहेर पडले आणि सौराष्ट्र नावाच्या गावामध्ये आले. प्रांत ओलांडून दुसऱ्या प्रांतामध्ये सौराष्ट्र गावामध्ये आले. आता लहान बाळ आहे, एक 3-4 वर्षाचं मीननाथ, ज्याचं नाव मैनाकिनी पासून प्राप्त झालेला, किलोतळे पासून प्राप्त झालेला मीननाथ मच्छिंद्रनाथाचा पुत्र. सौराष्ट्राच्या गावामध्ये काय झालं, आता हे दोघे तीर्थात म्हणजे तीर्थभ्रमण करत असताना मच्छिंद्रनाथ, मीननाथ, गोरक्षनाथ सगळे ते थकले असताना सगळ्यांनी विश्रांती घेतल्यानंतर गोरक्षनाथांनी कुठलंही जे गाव असेल त्या गावामध्ये जावं, आपल्या गुरुपुरती, आपली आणि मीननाथापुरती भिक्षा मागून आणावी आणि उदरनिर्वाह करावा, हा त्यांचा नित्यक्रम होता. तीर्थभ्रमण करत करत सौराष्ट्रामध्ये ज्यावेळेस येऊन पोहोचले, अंधार झालेला होता आणि आता पुढे या अंधाऱ्या रात्रीमध्ये पुढे कशाला जावं, याच ठिकाणी आपण मुक्काम करावा म्हणून त्या ठिकाणी थांबले. रात्री निवांत झोपले आणि झोपल्यानंतर दुसरा दिवस उजाडला. सकाळ झाली होती आणि मच्छिंद्रनाथ बाहेर गेले होते. मच्छिंद्रनाथ बाहेर बाजारामध्ये जाऊन वापस आले. गोरक्षनाथ, मीननाथ लहान बाळ होतं, 3-4 वर्षाचं. दिवस उगवला होता तरी झोपलेलाच होता आणि अगोदरच हे प्रवास करून गोरक्षनाथ थकून गेले होते. गोरक्षनाथ अतिशय थकल्यामुळं त्यांना कधी एकदा विश्रांती करतो असं झालं. गावामध्ये गेले. सकाळच्या त्या पवित्र अशा वातावरणामध्ये गावामधून भिक्षा मागून आणली. भिक्षा मागून आणून चलून त्यांच्या डोळ्यामध्ये, त्यांची झोप पूर्ण झाली नव्हती, त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये अजून झोप शिल्लक होती. भिक्षा मागून आणली, झोळी आपली त्या ठिकाणी ठेवून थोडस आराम करावं, विश्रांती घ्यावं म्हणून वृक्षाला या ठिकाणी निवांत थोडस क्लुप्ती घ्यावं म्हणून थोडं झोपले. मच्छिंद्रनाथ आले आणि पुन्हा तसंच गोरक्षनाथाला उठवले आणि मीननाथ लहान बाळ आहे. मच्छिंद्रनाथाला म्हणलाले, मला बाहेर जायचं आहे, बाहेर मला जायचं आहे म्हणल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी म्हटले गोरक्षनाथाला, गोरक्षा उठ बर म्हणले. हे लेकरू सकाळी जायचे त्याचे प्रातविधीसाठी, त्याला बाहेर घेऊन जावा म्हणले. याला बाहेर घेऊन जावा म्हणल्यावर गोरक्षनाथांनी त्या लहान बाळाला आपल्या सोबत घेतलं आणि प्रातविधीसाठी सकाळी सकाळी त्याला आता कुठं तर बसवावं म्हणून त्याची चड्डी काढली
आणि प्रसाधनासाठी एका ठिकाणी बसवले, एका बोळामध्ये बसवून ते पुन्हा आले. मच्छिंद्रनाथाला अजून बाजारामध्ये जायचं होतं. काही कामानिमित्त मच्छिंद्रनाथाला बाजारामध्ये जायचं होतं आणि कामानिमित्त नाथ बाजारामध्ये गेले आणि सांगितलं, गोरक्षा जा म्हणले मीननाथाकडे, बघ त्याचं झालंय का बघ बर म्हणले, जा घेऊन आण त्याला, बघ त्याचं आवर म्हणले, मी तोपर्यंत जाऊन येतो. असं म्हणल्याबरोबर गोरक्षनाथ गेला आणि ते लहान बाळ आहे 3-4 वर्षाचं, लेकराला काय करत, सगळं अंग त्याचं पूर्ण विष्ठेनं माखलेलं होतं, पायाला लीड बीड करून टाकला होता लहान. आणि त्याच्याकडे बघून गोरक्षनाथाला किळस आली, काय सगळं अंग भरून घेतले रे बाबा हे या लेकरानं, हे लेकर. गोरक्षनाथ म्हणतात, तपस्वी माणसाला हे असल्या लेकरा बाळाचं सोंग कशाला होऊ गेले. राग आला गोरक्षनाथाला आणि स्वतःला या ठिकाणी या संसारापासून विरक्त म्हणून घ्यायचं आणि पुत्र संसार लेकर बाळ कशाला याच्या नादामध्ये पडावं. एखादी विधवा स्त्री आहे, विधवा स्त्रीनं कुंकू कशाला हुडकत फिरावं, काय गरज आहे तिला कुंकूची. आणि एखादा आंधळा माणूस आहे, ग्रंथकर्ते वर्णन करून सांगतात, आंधळ्या माणसांनी फोटो जमा करून ठेवा म्हणल्या, तस्विरी. फोटो कशाला जमा करून घ्या, काय काय फायदा आहे म्हणले, अर्थ काय आहे. आणि त्या लहान बाळाचं अंग संपूर्ण विष्ठेनं माखलेलं पाहून किळस आली आणि म्हणले, ह्या लेकरानं पार सगळं अंग भरून घेतले. तसंच त्या लहान मीननाथाला उचलले आणि म्हणले, ही लई माझ्या डोक्याला ताण दिला रे म्हणले बारक. आणि आपल्या गुरुला बी कळणार गेले म्हणले, संसार लेकर बाळ ही करून घेतलेत, माझ्या जीवाला ताप. आणि राग आल्यावर गोरक्षनाथांनी मीननाथाला उचलून एका नदीच्या पात्रावरती आणलं. आता ह्याचा आतला आणि बाहेरचा मळ एका क्षणार्धात धुवून काढायचा म्हणून पायाला धरलं त्या लहान बाळाच्या, कठोर मन केले आणि असं पायाला धरून असं खडकावर जोर तार आपटल्या बरोबर लहान बाळ, 4 वर्षाचं बाळ पायाला धरून आपल्यावर क्षणार्धात ठार झालं. डोकं फुटलं, चौकड रक्ताच्या हरोळ्यामध्ये बाळ, चौकडे रक्ताचा या ठिकाणी हरोळा झाला, रक्त वाहू लागलं आणि सगळ्या अंगातलं रक्त वाहिल्यानंतर ते रक्त नदीच्या पात्रामध्ये जाऊ लागलं. नदीच्या पात्रामध्ये लहान बाळ, गोरक्षनाथाचं मन किती बघा, किती कठोर केले असतील मन, लहान बाळाला उचलून खडकावर आपटायला. संत मायाळू असतात, संत दयाळू असतात. काय अपराध होता त्या लहान बाळाचा, कळत होतं का त्या बाळाला, कसं बसावं, अंग कसं भरलं, काय काय लक्षात येतं हो त्या लहान बाळाला. काही अपराध नसलेल्या त्या बाळाला ठार मारलं गोरक्षनाथांनी. आणि ह्याचा आतला आणि बाहेरला मळ गेला म्हणजे खाण्यासाठी माशा आल्या, सगळे त्याचे अस्थि मांस माशांनी खाऊन टाकले, परंतु कातड नाही खाऊ दिलं. कातड त्या सगळ्या मीननाथाचं कातड घेतलं आणि पाण्यामध्ये खळखळ खळखळ कातड धुतलं आणि ज्या ठिकाणी यांचं प्रस्थान होतं त्या ठिकाणी आले आणि बाहेर वाळू घातलं कातड. किती कठोर मन करावं लागलं असेल एका लहान लेकराची हत्या करायची, त्याला मारायचं. परंतु या मागचं या कथेचं गूढ रहस्य काय आहे ऐकून घ्या. काही वेळानंतर मच्छिंद्रनाथ बाजारामधून आले त्या ठिकाणी आणि बसले निवांत. इकडे तिकडे बघितले, गोरक्षनाथा मीननाथ कुठे दिसत नाही रे. गोरक्षनाथ म्हणला, हाय म्हणला, बाहेर वाळू घातला त्याला.
वाळू घातला म्हणल्यावर आता ती काही वाकळा आहे का अंतरून आहे का पांघरून आहे वगैरे त्याला देऊन वाळू घातलं म्हणाले. आपला शिष्य आपल्यासोबत थट्टा करत आहे म्हणून मच्छिंद्रनाथांनी दुर्लक्ष केलं. आणि मच्छिंद्रनाथ पुन्हा म्हणतात, गोरक्षा मीननाथ दिसत नाही रे. गोरक्षनाथांनी म्हणलं, गुरुवर्य मी खोटं बोलत नाही आपल्याला, त्याला बाहेर वाळत घातलेला आहे. माझं खोटं वाटत असलं तर बाहेर जाऊन बघा. आणि असं का म्हणत आहे गोरक्ष, वाळत घातलंय त्याला, वाळत घातलंय का वाळत घातलंय त्याला, असं का म्हणत आहे म्हणून. मच्छिंद्रनाथ त्या जागेवर उठले आणि बाहेर येऊन बघतात तर काय, मीननाथाचं या ठिकाणी कातड बघितलं आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये चर्र झालं. ज्या बाळाला लहानाचं आपण मोठं केलो, ज्या बाळाचे गोड बोल आपल्या कानावरती रात्रंदिवस पडून संसारामध्ये धन्यता वाटणार त्यांचं मन आणि बाळाविषयी प्रेम, बाळाविषयी आसक्ती, बाळाविषयी अत्यंत असणारी माया असणार त्यांचं मन अगदी भरून आलं. काय करावं त्यांना सुचायला तयार. मच्छिंद्रनाथ त्या बाळाचं कातड हातामध्ये घेतात आणि आपल्या हृदयाला लावून हंबरडा फोडून रडू लागले. मच्छिंद्रनाथ म्हणतात, ग्रंथकर्त्यांनी हा जो शोक रस जो आहे अतिशय या ठिकाणी दुःखित अंत करणार मच्छिंद्रनाथाचा शोक ओवीबद्ध केलेला आहे. बाळाच्या कातडीला हृदयाशी कवटाळून मच्छिंद्रनाथ म्हणतात, आहा रे आहा मीननाथ बाळा, परमज्ञानी वाचा रसाळा, लिप्त कदा नव्हेसी मळा, शुद्ध मुख कमळा मिरविसी. माझ्या बाळा, परमज्ञानी होतास, रसाळ बोलणं बोलायचास बाळा. तू 3 वर्षाचं तुझं वय होत. लहान असताना सुद्धा मोठ्यांचा आदर ठेवून कसं बोलावं हे तुला कळायचं. तुझ्यावरती माझा किती जीव होता रे. रात्री जर तू कधी हालचाल केली तर उठून तुला पाहावं. तू जर झोपीतून रडू लागलास तर तुझ्या रडण्याचा आवाज ऐकून उठावं. तुला काय कमी आहे पाहावं. तुझ्यासोबत ती खेळावं, तुला झोपवावं, तुझ्यासोबत हसावं, तुझ्यासोबत बागडावं. अशा माझ्या या बाळा, काय विधात्याला देखवलं नाही रे. दुर्दैव हाय माझं दुर्दैव. आज या दुर्दैव माझ्या या अंधकरणामध्ये एवढं दुःख माझ्या या दुर्दैवानं उत्पन्न केलं. काय म्हणले, परमेश्वरा काय वाईट केलं होतं रे मी तुझं. माझ्या या लहान बाळकाचा जीव घेतलास. काय होतं त्याचं पाप, काय होता त्याचा अपराध. आणि म्हटले, लिप्त कदा नव्हेसी मळा, शुद्ध मुख कमळा मिरविसी. कधीच अस्वच्छ व्हायचाच नाहीस की रे, कधीच मळायचा नाहीस. आणि आज अचानक असं कसं झालं बाळा. आहारे बारे चक्षु ग्रान, कधी न पाहिले तुझे मळीन. आज तुझे अंग वेष्टन कैसे अमंगल जावाय. असं कधीच झालं नव्हतं की रे. सदा स्वच्छ या ठिकाणी तू असायचास. आज अचानक असं कसं तुझं अंग विष्ठेनं मळालं रे बाळा. बारे कधी मज वाचून न राहासी एकांतपण. आजीचे दिनी शयनी
मज सोडून कैसा परत गेलासी बाळा रे, आजच्याच दिवशी मला सोडून गेलास बाळा, कधीच मला सोडून राहिला नाहीस की रे बाळा. आणि कसं मला सोडून परत गेलास बाळा, तुझ्या वाचून मी आता कसा राहू. तुझ्यावरती केलेलं एवढं प्रेम, तुझ्यावरती लावलेली एवढी माया, तुझ्यावरती माझा असलेला हा जीव कसा लागेल रे, कसं जगू मी बाळा तुझ्याशिवाय. मच्छिंद्रनाथ अंतःकरणामध्ये दुःखित होऊन शोक व्यक्त करत आहेत. बारे माये तुझी किलोतळा, तिचा कधी न पाहासी लळा, असनी शैनी मज पासुनी बाळा, पहिलं झाला नाहीस तू. बाळा तुझी आई किलोतळा आणि तिच्यापेक्षा माझ्यावरती तू जीव लावलास रे बाळा, आणि मला सोडून कधी गेला नाहीस. आणि आज माझ्यासोबत एवढं निष्ठुर का झालास बाळा. कसं जगावं आता या बापाने आपला पुत्र, देखना सुंदर ज्ञानवंत असा हा पुत्र सोडून गेल्यानंतर बापाने कसं जगावं आता, कसं जगू मी बाळा. आता मला तुझं मुख कधी दाखवशील रे. तुझ्या या देहाचं या ठिकाणी कातड फक्त माझ्या हातामध्ये राहिलेलं आहे. कसं करू बाळा मी आता. आणि पुन्हा जर मी किलोतळेला जर भेटलो, किलोतळेने मला सांगितलं होतं की मीननाथाला जपा, लहान बाळ आहे. या ठिकाणी स्त्री राज्यामध्ये मारुतीचा भुभुक्कार होतो आणि मारुतीराय ऊर्ध्वर येत असल्यामुळं, तुम्ही या ठिकाणी असल्यामुळं मीननाथावर त्या भुभुक्काराचा परिणाम झाला नाही. परंतु तुम्ही गेल्यानंतर त्या भुभुक्काराने मीननाथ जर मरण पावला, म्हणून किलोतळेने तुला माझ्या स्वाधीन केलं होतं, माझ्याकडे सोपवलं होतं. परंतु मीच तुझ्या जीवावर उठलो, मीच तुझा बळी घेतला. मला कशी दुर्बुद्धी सुचली, मी बाहेर गेलो तुला सोडून बाळा. आणि आज या गोरक्षानं तुझा जीव घेतला, असं म्हणून मच्छिंद्रनाथ शोक व्यक्त करत आहे. ऐसे म्हणून मच्छिंद्रनाथ हंबरडा गाई समान फोडीत, आहा माझा मीननाथ कोणी दाखवा म्हणतसे. मोठ्याने हंबरडा फोडला, मीननाथा मीननाथा. आणि हंबरडा फोडून भूमीवरती लोळू लागले. डोळ्यामधून पाणी येऊ लागलं. हातानं सगळे या ठिकाणी भूमीवरची माती एकत्र करीत आहेत, आपल्या तोंडामध्ये घालत आहेत. बाळा 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 काय करू, सगळं अंग धरणीवरती टाकून दिलं. गडबडा लोळू लागले आणि गाई सारख्या मोठ्यानं रडू लागले, हंबरडा फोडून रडू लागले. मला माझं बाळ दाखवा कोणीतरी. काय पित्याचा आकांत आहे. आपल्या बाळावरती लहानपणापासून जीव लावला, ते बाळ आज सोडून गेलं. पित्याचा तो विरह ग्रंथकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे. भूमीवरती गडबडा गडबडा लोळू लागला. गोरक्षनाथ दुरून पाहत आहे. काय करावं लागेल म्हणली गुरुला. माझ्या गुरुवर याची भ्रांतच गेली का नाही की काय. गोरक्षनाथ गुरुवर याजवळ येतात आणि गोरक्षनाथ म्हणतात, म्हणे महाराजा का घेता अज्ञानपण, कोण तुम्ही कोणाचा नंदन,
करिता रुदन त्यासाठी. कुणाचा रोन, कुणाचा नंदन म्हणता, कोण हाव तुम्ही आणि कोणासाठी हे तुम्ही एवढं या ठिकाणी रडू मांडले, एवढा शोक मांडलाय तुम्ही, कशासाठी मांडलाय? जे अशाश्वत आहे ते शरीर आहे, शाश्वत आहे ते प्राण आहे. आणि एकदा शरीरामधून प्राण फक्त या ठिकाणी जसं मनुष्य वस्त्र बदलतो त्याप्रमाणे हा जीव शरीर बदलतो. यामध्ये दुःख करण्यासारखं काय आहे गुरुवरी? तुम्ही कशासाठी एवढा शोक करीत आहात? आणि अमर असलेला हा आत्मा, गेलेलं ते शरीर होतं आणि त्या शरीरासाठी शोक. आत्मा अमर आहे, त्यामुळे मिननात कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. शाश्वत असा या ठिकाणी आत्मा आहे आणि अशाश्वत असणार शरीर आहे. आणि त्या शरीरासाठी आपण दुःख व्यक्त करत आहात. आणि आत्म्याला कुठल्या शस्त्रघाताचा, कुठल्या कशाचाच परिणाम होत नाही. त्याला कोणी मारू शकत नाही, त्याला जाळता येत नाही, काहीच करता येत नाही. असा अमर असणारा आत्मा आहे. आपल्या गुरुवर याची भ्रांती गेलेली नाही. आणि आपले गुरुवर अजून सुद्धा या संसाराच्या मायेमध्ये अडकलेले आहेत. हे गोरक्षनाथांनी पाहिलं आणि आपल्या गुरुवर्याचा शोक पाहिला. आणि आपल्या गुरुवर्याला या भ्रांतेतून, या मायेतून आपणच काढलं पाहिजे. तो गुरुचा शोक पाहावला नाही. लगेचच आपल्या झोळीमधून भस्मची मुठी काढली, संजीवनी मंत्र प्रेरित केला आणि संजीवनी मंत्र प्रेरित करून त्या कातड्याला स्पर्श केल्याबरोबर पुन्हा मिननाथ या ठिकाणी जिवंत झाला. आणि मिननाथ धावत येऊन या ठिकाणी मच्छिंद्रनाथाच्या गळ्याला घट्ट अशी मिठी गाठली. गोरक्षनाथ अजून सुद्धा त्या विचारामध्ये आहेत, काय करावं लागेल गुरुवर्या. आणि या संसारापासून विरक्त होतील म्हणून मी स्त्री राज्यातून यांना घेऊन आलो. तर हे अशाश्वत अशा या शरीराच्या, या बाळाच्या प्रेमामध्ये पडून शोक करत आहेत, दुःख व्यक्त करीत आहेत. आणि बाळ उठल्याबरोबर बाळाला घट्ट मिठी घातली, बाळाचे मुके घेऊ लागले आणि त्याला प्रेमाने कुरवाळून माझा मिननाथ, माझा मिननाथ, माझा मिननाथ म्हणून त्याला घेऊ लागला. गोरक्षनाथाला काय करावं काही कळायला तयार नाही. आणि म्हणली, गुरुवर्य आता आला का मिननाथ, सोडून द्या म्हणले हे शोक, आता सगळा शोक सोडून द्या, आपण आपल्या कार्यासाठी पुढे निघूया. आणि असं म्हणाल्याबरोबर मिननाथ, गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ तिघे तीर्थभ्रमणासाठी निघाले. वाटेने जात 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 असताना गोरक्षनाथाच्या मनामध्ये एक प्रश्न घिरक्या घालू लागला. माझ्या गुरुवर्याचं एवढं सामर्थ्य आहे, माझ्या गुरुवर्यामध्ये एवढं तेज आहे, एवढं अंगामध्ये सामर्थ्य आहे, आणि माझे गुरुवर्य दुःखाच्या शोक सागरामध्ये पडली कशी काय? असं सांगितल्याबरोबर मच्छिंद्रनाथाला कळालं की आपल्या शिष्याच्या मनामध्ये प्रश्न गोंगावत आहे. गोरक्षनाथाने न राहता मच्छिंद्रनाथाला म्हणतात, गुरुवर्या, आणि मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आणि माझ्या मनाची उत्सुकता मला थांबूच देत नाही. कृपा करून मला त्या प्रश्नाचं उत्तर सांगा. मच्छिंद्रनाथ म्हणले, गोरक्ष विचार, काय तुझ्या मनामध्ये प्रश्न आहे? मी त्या प्रश्नाचं उत्तर देतो, मी त्या प्रश्नाचं निरसन करतो.
गोरक्षनाथ म्हणतात, नाथा, आपण संसारापासून विरक्त आहात, आपण सामर्थ्यवंत आहात, आपल्याला भूत भविष्य वर्तमान सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. अहो, तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य असं आहे, तुम्ही मंत्र प्रेरित केली तर अशी हजारो मिनिटात तुम्ही तयार करू शकता की हो. तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, आणि एवढं सामर्थ्य असताना तुम्ही शोक का करत बसला होता? मला त्याचं कारण हवंय. अशाश्वत असणाऱ्या अशा या शरीरासाठी आपण शोक करता, याच मला नवल वाटत आहे. मच्छिंद्रनाथ आपल्या शिष्याचा प्रश्न ऐकले आणि हसू आलं, हसले. गोरक्षा म्हटले, ज्याप्रमाणे जीव या संसारामध्ये अडकतो, एखादा जीव या संसारापासून विरक्त अवस्था प्राप्त झाली आणि संसारामधून जर बाहेर पडला, पुन्हा संसारामध्ये तो अडखळत नाही. देहाच्या ठिकाणी विरक्त अशी अवस्था आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर संसारामध्ये पुन्हा म्हणून रममान होत नाही. मी कसा या अशाश्वत असणाऱ्या या शरीराबद्दल मोह करत का बसणार? परंतु शाश्वत काय आहे आणि अशाश्वत असं काय आहे याबद्दलच तुला ज्ञान कितपत प्राप्त झालेलं आहे. तू 12 वर्ष तपश्चर्या केलीस, मी तुला अनुग्रह दिला, दत्तात्रय प्रभूंचा अनुग्रह दिला, आणि मी तुला तपश्चर्येला बसवलं. त्या तपश्चर्येच्या साधनेमधून तुला ज्ञान किती प्राप्त झालं? जसं तू माझी परीक्षा बघितलास का नाही? आपल्या गुरुची परीक्षा बघावी. आपला गुरु संसारामध्ये कितपत अडकलेला आहे आणि आपला गुरुवर्य संसारातून मुक्त होण्यासाठी योग्य आहे किंवा नाही, किंवा मुक्त होण्याचं नाटक करत आहे का खरंच मुक्त झालेले आहे, हे पाहावं. म्हणून गोरक्षनाथांनी त्या बाळाला खडकावरती आपटून त्याला ठार केलं होतं. शिष्य परीक्षा घेत होता गुरुची, आणि मच्छिंद्रनाथांनी म्हणले, गोरक्षा म्हणले, किती केलं तर मी तुझा गुरु आहे म्हणले, हे विसरू नको म्हणले. आणि तू जसं माझी परीक्षा घेतलास का नाही, मीननाथाला ठार करून गुरुवर्य काय करते आता मजा पहावी. तू जसं माझी परीक्षा घेतलीस तसं मी ही छोटीशी तुझी परीक्षा घेतली, आणि तुला अशाश्वत असणाऱ्या या शरीराबद्दल, या देहाबद्दल, संसारामध्ये गुंतून असलेल्या मायेबद्दल तुला कितपत ज्ञान प्राप्त झालेलं आहे हे मी पाहावं म्हटलं गोरक्षा. आणि त्यामुळं मी हा सगळं हे ढोंग मांडलं, मी हा सगळा नाटक केला. मुळामध्ये म्हणले माझ्यामध्ये सामर्थ्य नाही, माझ्याकडे संजीवनी मंत्र नाही, मी शोक करायचं सोडून मी संजीवनी मंत्र प्रेरण करून गोरक्षाला मीननाथाला उठवलं नसतं. परंतु तुझी परीक्षा घ्यावी, पाहावं तू या तपश्चर्येमध्ये कितीपत योग्य झालेला आहेस, तुझ्यामध्ये सामर्थ्य किती आहे, आणि तुला या देहाबद्दलच, या सार असार, या मोह माया आशा पाश भ्रांती सगळ्या याबद्दल तुला ज्ञान किती प्राप्त झालेलं आहे ते पाहावं, यासाठी मी केलेलं हे नाटक होतं. गोरक्षनाथाला लक्षात आलं की म्हणले गुरुवर्यांनी माझ्यासोबत मी डाव मांडला, माझ्यासोबत मी माझी सुद्धा थट्टा मस्करी केली आणि मीननाथाचा खोटा खोटा शोक केला. असा एका गुरुवर्या. आणि आपल्या सद्गुरूचं आशीर्वचन ऐकलं आणि त्यांच्या मनामध्ये प्रेम गहिवरून आलं. आपल्या गुरुची प्रचिती आली आणि आपल्या गुरुनं आपल्याला सनाथ केलं. अनाथ होतो मी,
गुरु माऊलीनं माझ्यावरती आपल्या कृपेचा वरदहस्त ठेवला आणि या अनाथाला सनाथ केलं, अशी माझी गुरु माऊली आहे. आणि गोरक्षनाथाने पुन्हा त्यांच्या विषयीचा भाव मनामध्ये जागृत झाला, आदर वाढला, द्विगुणित झाला. आणि हात जोडून गोरक्षनाथ म्हणतात, गुरुवर्या, तुमचं सामर्थ्य आहे, तुमच्या सामर्थ्याच्या वियोगे आज मला एवढं या ठिकाणी सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. आपल्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे आणि आपलं आशीर्वाद रूपी अभिवचन मला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे तुमचा हा शिष्य एवढी मोठी हे करणी करू शकला. नवनाथ भक्तिसाराचा 22वा अतिशय गोड अध्यायाचं निरूपण झालेलं आहे. उद्याच्या 23व्या अध्यायामध्ये गर्भगिरीवर आनंद उत्सव होणार आहे आणि गहिनीनाथ जे आहेत, गहिनीनाथाला उपदेश होणार आहे. अतिशय गोड आणि मनमोहक असणारी आजची ही कथा मी अध्यायाच्या शेवटीच अध्यायाचं या ठिकाणी फलश्रुती सांगत असतो. कारण का अध्यायाच्या सुरुवातीला फलश्रुती जाणून या ठिकाणी कुठला अध्याय कसा आहे, जे ग्रंथ आहेत ग्रंथामधल्या प्रत्येक अध्यायाला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. संप्रदाय कुठलाही असू द्या, चैतन्य संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, वारकरी संप्रदाय असेल, प्रत्येक संप्रदायाचं एक वचन आहे, प्रत्येक संप्रदायाची एकच प्रार्थना आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. अहो, विश्वाची प्रार्थना करणारे आमचे माऊली ज्ञानोबा हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. विश्व आपलं घर अशी भावना आहे. हो, सगळ्या प्राणी मात्रांना, लहान मोठ्या जीवांना आपल्यामध्ये सामावून घेणार हा आमचा सनातन धर्म आहे. संप्रदाय कुठलेही असू द्या, प्रत्येक संप्रदायाचा एकच धर्म आहे. सत्याच्या धर्मावर चालण्यासाठी, सत्याचा विस्तार करण्यासाठी सगळे संप्रदाय या ठिकाणी निर्माण केलेले आहे. यांच्या चालीरीती वेगळ्या असतील, यांच्या परंपरा वेगळ्या असतील, परंतु या सगळ्या अशा संप्रदायाचे जे तत्व आहेत, सगळ्या संप्रदायाचे तत्व एकच आहे. प्रत्येक संप्रदाय सत्याचाच मार्ग दाखवतो. भक्ती मार्ग स्वीकार केला म्हणजे या ठिकाणी अज्ञानी नाही, तो मूढ नाही, भक्ती करतो. नवविधा प्रकारच्या भक्ती आहेत, पूजा अर्चना, या ठिकाणी श्रवण, ध्यान, मनन, संकीर्तन, कुठलीही भक्ती असू द्या, त्या भक्ती मार्गामध्ये तो आहे म्हणजे तो मूढ नाही. तो भक्ती करतो म्हणजे तो वेडा नाही, तो भक्ती करतो म्हणजे तो अज्ञानी नाही, तो भक्ती करतो म्हणजे तो देवभोळा नाही, तो भक्ती करतो म्हणजे ईश्वराच्या विषयी असणारे त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे. ज्या ईश्वराने एवढा सुंदर नरदेह प्राप्त करून दिला, कुणाला हात आहे तर कुणाला पाय नाही, कुणाला डोळा नाही, अशा अवस्थेमध्ये जीव या पृथ्वी तलावरती जगतात होतो. परंतु आपल्याला सुंदर असा या नरदेह दिला, हात दिले, पाय दिले, जेने तू जोडशी नारायण गा, मुख दिले गोड बोलाया वचन. एवढा सुंदर दिलेल्या या नरदेहाबद्दल आभार व्यक्त करणारा या ठिकाणी कुठलाही धर्म असू द्या, आमचा धर्म एकच मार्ग सांगतो. आणि याच सगळ्या संप्रदायामध्ये सत्य धर्माची शिकवण दिलेली आहे, चांगल्या कर्माचं आचरण केलेलं आहे आणि पाप कर्मापासून दूर राहण्याची शिकवण या आमच्या संप्रदायामध्ये, धर्मामध्ये दिलेली आहे. म्हणून आपला धर्म वाढवा, धर्मो रक्षति रक्षिता. या ठिकाणी हा धर्माचा मोठीपणा आहे.
धर्माला जपलं तरच धर्म आपली या ठिकाणी रक्षा करेल. अहिंसा परमो धर्म. अर्धवट ज्ञान देतात हो. अहिंसा परमो धर्म. धर्म हिंसा तथैव च. अहिंसा हा परम धर्म आहे. परंतु धर्माच्या एखादी जर आड येत असेल तर त्या ठिकाणी शांत राहून धर्माची आपण रक्षा केले तर धर्म आपली रक्षा करेल. हे शिकवण धर्माची आहे. नवनाथ भक्तिसाराचा जो 21वा अध्याय आहे, गोहत्येचं पातक नाहीस होऊन तपोलोकामध्ये जाता येईल, ही या अध्यायाची फलश्रुती आहे. अशा प्रकारे नवनाथ भक्तिसाराचा 22वा अध्याय समाप्त झालेला आहे. अध्याय 22व्याची फलश्रुती अशी आहे, विद्यासंपन्न मुलगा होईल आणि विद्वानांना मान्य होईल. 22वा अध्यायाची ही फलश्रुती आहे. अशा प्रकारे आजच्या अध्यायाला या ठिकाणी विश्राम देऊन इथंच थांबूया. पसायदान घेऊन प्रार्थना करूया. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म वीरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये द्रष्टा दृष्ट विजयी होवावे तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव होईल दान पसाओ येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.
पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री नवनाथ महाराज की जय। रामकृष्ण हरी। आदेश।